तर मनपा निवडणुकांची रणधुमाळी आता सुरू झालेली आहे। त्या संदर्भातल्या टॉप 9 बातम्या पाहूया। धूर कुठे गेला माहित नाही, आदित्य ठाकरेंचा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर पलटवार। मुंबईचा रहमान डकेत कोण, महायुतीच धुरंधर। एकनाथ शिंदेंनी उद्धव ठाकरेंवर केलेल्या टीकेला आदित्य ठाकरेंचं प्रत्युत्तर। आदित्य ठाकरेंकडून शिंदेंचा फेकनाथ मिंदे म्हणून उल्लेख, तर भाजपचा बिल्डर जनता पार्टी म्हणून उल्लेख। पागडी इमारतींबाबतच्या निर्णयावर बोलताना भाजपच्या फसव्या घोषणांना भुलू नका, अशी आदित्य ठाकरेंची टीका। उद्धव ठाकरे तयार रहा, मुंबईकर जनता हिशोब चुकता करणार। मनपा निवडणुका जाहीर होताच किरीट सोमय्या यांचा उद्धव ठाकरेंवर निशाणा। 16 जानेवारीला यांना ऑक्सिमीटर सोडा, पण थर्मामीटर सुद्धा घ्यावा लागेल, असाही टोला। मुंबई महापालिका निवडणुकांआधी ठाकरेंच्या शिवसेनेला मोठा धक्का। तेजस्वी घोसाळकरांच्या भाजपात प्रवेश, विकासाची कामं करण्यासाठी भाजपात प्रवेश। तेजस्वी घोसाळकरांची प्रतिक्रिया, पक्षप्रवेशानंतर सिद्धिविनायकाचं घेतलं दर्शन। मी पक्ष सोडला नाही, मी पक्षासोबतच। तेजस्वी घोसाळकरांच्या भाजपा प्रवेशानंतर विनोद घोसाळकरांची प्रतिक्रिया। तेजस्वी घोसाळकरांनी पक्षप्रवेश केल्यानंतर त्यांना अश्रू अनावर झाले। निवडणुकीपर्यंत असे अनेक पक्षप्रवेश भाजपामध्ये होतील, काम करायचं ते लोक भाजपात येणार। प्रवीण दरेकरांचा आशिष शेलारांची प्रतिक्रिया। पुणे महापालिकेसाठी महायुती ठाकरे बंधूंसह मवियाची मोर्चे बांधणी। भाजपचं पुण्यात शक्ती प्रदर्शन, तर मवियाची एकत्र बैठक। उद्धव ठाकरे 19 तारखेला पुणे दौऱ्यावर येणार। मुंबईच्या 13 महापालिकांना 74 कोटींचा निधी। निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नगरविकास विभागाकडून निधीचं वितरण। मुंबई महानगरपालिकेसाठी स्वतंत्र 36 कोटींच्या निधीची तरतूद। दादरच्या शिवाजी पार्कमध्ये परिसरात आता मनपा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पोस्टर जे आहेत ते लावण्यात आलेत। मराठी माणसा जागा हो, रात्र वैऱ्याची आहे, पोस्टरवरील आशय। तर मनपा निवडणुकांची रणधुमाळी अजूनही सुरू आहे, त्यामुळे धुरळा उडताना पाहायला मिळतोय। त्या संदर्भातल्या टॉप 9 बातम्या पाहूया। परभणीत शिवसेना आणि भाजपामध्ये बॅनर वॉर। दोन्ही पक्षाकडून महापालिका निवडणुकांच्या अनुषंगानं शहरातल्या विविध ठिकाणी बॅनरबाजी। युतीबाबत अद्याप अस्पष्टता। दोन्ही पक्षाकडून निवडणुकीची जोरदार तयारी। परभणीत मतांची विभागणी टाळण्यासाठी काही ठिकाणी शिवसेनेसोबत युती करावी। भाजपा पदाधिकाऱ्यांचं मत, वरिष्ठ निर्णय घेतील। भाजपचे आमदार सुरेश वरपुडकर, जिल्हाध्यक्ष भरोसेंची प्रतिक्रिया। रवींद्र धंगेकरांच्या भाजपच्या जाहिरातीवर आक्षेप। पुणे पालिका आयुक्तांना प्रोटोकॉल कळला नाही, पालिकेच्या माध्यमातून जाहिरात यायला हवी होती। मी पालिका आयुक्तांना प्रोटोकॉल विचारेन, धंगेकरांचं वक्तव्य। सांगलीत मविया एकत्रितपणे महापालिका निवडणुका लढवणार। जयंत पाटील, विश्वजित कदम आणि विशाल पाटील यांची संयुक्त पत्रकार परिषदेत घोषणा। त्याआधी मविया नेत्यांची बंद दाराआड चर्चा। महिला उमेदवाराला हसीना पारकर संबोधल्यानं उमरग्यात वातावरण तापलं। खासदार ओमराजे निंबाळकरांनी हसीना पारकर संबोधल्याचा आरोप। महिला उमेदवाराला बदनाम करू नका, परिणाम भोगावे लागतील। भाजपचे खासदार भाजपच्या खासदारांनी ओमराजे निंबाळकरांना आता इशारा दिला। मनपा निवडणुकांसाठी शिवसेनेची तयारी पूर्ण, मंत्री दादा भुसे यांचं वक्तव्य। तर नाशिक जिल्हा शिवसेनेचा बालेकिल्ला असल्यानं तिथे महानगरपालिकेत शिवसेना नंबर 1 ला राहील, असाही विश्वास व्यक्त। अमरावतीत भाजपाकडून मनपा निवडणुकांसाठी इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती। 87 जागांसाठी तब्बल 641 इच्छुक उमेदवारांनी घेतले अर्ज। धुळ्यात मनपा निवडणुकांआधी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाला मोठा धक्का। माजी महापौर कल्पना महाले यांचा भाजपा प्रवेश। पालकमंत्री जयकुमार रावल यांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश। महालेंसोबत शिवसेनेच्या माजी नगरसेवक गुलाब माळी, कैलास मराठे यांचाही पक्षप्रवेश।